मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक बाबासाहेब तोंडे, राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मित्रहो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घटक राज्याची जी शासन यंत्रणा आहे किंवा घटक राज्यांची जी सरकार आहे, या घटक राज्यांच्या शासन व्यवस्थेचं जे स्ट्रक्चर आहे किंवा जी रचना आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याबद्दलची माहिती आपण त्यावर बोलणार आहोत. पहिल्यांदा आपण एक लक्षात ठेवायचं आहे, भारतामध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि या पद्धतीनुसार केंद्र सरकारची रचना किंवा केंद्रीय शासनाची रचना आणि घटक राज्यांची रचना ही वेगवेगळी रचना करण्यात आलेली आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या दोन्ही रचनांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं साम्य आहे. केंद्रीय शासन पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ हे शासन व्यवस्थेचे प्रमुख 3 घटक दिसून येतात, त्याच पद्धतीने घटक राज्यांमध्ये सुद्धा घटक राज्याच्या शासन व्यवस्थेचे प्रमुख 3 घटक दिसून येतात. आपण इथं पाहतोय की हे घटक राज्याचं शासन आहे, याची रचना स्पष्ट करत असताना आपल्याला ह्या तिन्ही घटकांची रचना किंवा ह्या तिन्ही घटकांची माहिती आपल्याला किंवा त्यावर आपल्याला बोलावं लागेल. हे 3 घटक कोणते आहेत? कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे आणि न्याय मंडळ आहे. हेच तिन्ही घटक कुठं आहेत? केंद्र शासनाच्या रचनेसुद्धा हे 3 घटक आहेत. म्हणजे जशी केंद्र सरकारची रचना आहे किंवा केंद्रीय शासन व्यवस्थेची रचना आहे, तशीच रचना ही भारतातल्या प्रत्येक घटक राज्याच्या शासन व्यवस्थेची आहे. आता हे घटक तेच असले तरी त्यामध्ये कार्यरत असणारी जी पदं आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत किंवा जी सत्ता निर्माण केली ती वेगवेगळ्या नावाने आपण ओळखतो. इथं जर आपण विचार केला की हे कार्यकारी मंडळ आहे, भारताच्या कार्यकारी मंडळाचा विचार केला तर भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये आपल्याला दिसून येईल की राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील आणि पंतप्रधानांच्या सहकार्यासाठी ज्या मंत्रिमंडळाची नियुक्ती झालेली आहे किंवा ज्या मंत्रिमंडळाचं संघटन झालेलं आहे, यांचं मिळून केंद्रीय कार्यकारी मंडळ असेल. केंद्रीय कायदे मंडळ जे असेल त्या केंद्रीय कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती असेल आणि पार्लमेंट असेल. पार्लमेंट असेल म्हणजे तिथं लोकसभा असेल, राज्यसभा असेल. आणि जी न्यायालयीन व्यवस्था आहे किंवा न्यायमंडळ आहे, ते न्यायमंडळ म्हणजे काय? सर्वोच्च न्यायालय आणि त्या न्यायमंडळाच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ ह्या तिन्ही घटकांना एकत्रित मिळून आपण केंद्राची शासन व्यवस्था म्हणतो. आता घटक हेच आहेत, परंतु त्यामध्ये असणारे किंवा त्यामध्ये समाविष्ट होणारे जे पदं म्हणा किंवा ज्या व्यक्ती म्हणा किंवा ज्या सत्ता म्हणा, त्या इथं वेगवेगळ्या नावानं आपण ओळखतो. इथं जर आपण सुरुवातीला विचार केला की घटक राज्याचं कार्यकारी मंडळ कसं असेल, तर ज्या पद्धतीने भारताचं किंवा केंद्र शासनाचं कार्यकारी मंडळ आहे तसंच इथं घटक राज्याचं आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रपतींचा समावेश होतो तसाच इथे राज्यपालांचा समावेश होतो. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये जसं की पंतप्रधान असतात, तसं घटक राज्यांच्या कार्यकारी मंडळामध्ये मुख्यमंत्री असतात. आणि केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये जसं पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ त्याचाही समावेश आपण करतो, तसा समावेश हा घटक राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये घटक राज्याच्या मंत्रिमंडळाचा होतो. म्हणजे घटक राज्याचं जे कार्यकारी मंडळ आहे, या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश झालेला असेल. त्यानंतरचा मुद्दा येतो तो कायदे मंडळाचा. केंद्रीय कायदे मंडळामध्ये पार्लमेंट असेल, मग घटक राज्यांच्या कायदे मंडळामध्ये काय असेल? घटक राज्यांच्या कायदे मंडळामध्ये असेल विधानमंडळ किंवा ज्याला आपण विधिमंडळ म्हणतो. आणि हे विधिमंडळ म्हणजे त्या विधिमंडळाचे जे असलेले सभागृह आहेत त्या सभागृहांचा त्यामध्ये समावेश होतो. आता इथे एक गोष्ट अशी आहे, समजा महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचे जे विधानमंडळाचे 2 सभागृह आहेत, कुठले? एक विधानसभा आहे आणि दुसरा विधान परिषद आहे. त्याचा समावेश कशामध्ये होईल? घटक राज्याच्या कायदे मंडळामध्ये होईल. काही घटक राज्यांमध्ये केवळ विधानसभा असेल तर तिथं फक्त विधानसभेचाच समावेश कशामध्ये होईल? कायदे मंडळामध्ये होईल. म्हणजे राज्यपाल ऑलरेडी असणारच आहे,
परंतु काही घटक राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहेत आणि काही घटक राज्यांमध्ये केवळ विधानसभा आहे. मग जिथं त्या विधिमंडळामध्ये 1 किंवा 2 जी सभागृह असतील त्या सभागृहाचा समावेश कशामध्ये होईल? त्या घटक राज्याच्या कायदेमंडळामध्ये होईल. तिसरा घटक आला न्यायमंडळ. घटक राज्याची जी न्यायमंडळाची व्यवस्था आहे किंवा न्यायमंडळ आहे, यामध्ये घटक राज्याचं जे उच्च न्यायालय आहे आणि त्या उच्च न्यायालयाच्या नियंत्रणामध्ये काम करणारी जी घटक राज्यातली संपूर्ण न्यायालय नियंत्रण आहे त्याचा समावेश हा घटक राज्याच्या न्यायमंडळामध्ये होतो. म्हणजे घटक राज्याचं कार्यकारी मंडळ, घटक राज्याचं कायदे मंडळ आणि घटक राज्याचं न्यायमंडळ ही घटक राज्याच्या शासन व्यवस्थेची प्रमुख अंगे आहेत किंवा प्रमुख घटक आहेत. आता आपण या लेक्चरमध्ये जो विचार करतोय तो विचार करतोय घटक राज्याच्या कार्यकारी मंडळाचा. आणि या कार्यकारी मंडळातला जो प्रमुख घटक आहे राज्यपाल, म्हणजे या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल आहे, मुख्यमंत्री आहेत आणि मंत्रिमंडळ आहे. परंतु आपण इथं सध्या राज्यपाल ह्या पदाबद्दल, राज्यपाल या पदाबद्दल केलेल्या ज्या तरतुदी आहेत त्याबद्दल आपण बोलतोय. आता बघा, केंद्रीय स्तरावर राष्ट्रपतींचं ज्या पद्धतीचं पद आहे घटनात्मक पद, केंद्रीय स्तरावर राष्ट्रपती हे कार्यकारी प्रमुख आहेत, त्याचबरोबर ते नामधारी प्रमुख सुद्धा आहेत. कार्यकारी प्रमुख आणि नामधारी प्रमुख यातला फरक कसा सांगतो आपण की संपूर्ण कारभार त्यांच्या नावाने चालतोय. देशाचा संपूर्ण राज्यकारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतोय, ते कार्यकारी प्रमुख झाले. परंतु हा कारभार जरी त्यांच्या नावाने चालत असला तरी तो कारभार चालवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यासाठी पंतप्रधान आहेत, त्यासाठी मंत्रिमंडळ आहेत. त्या अधिकारांचा किंवा त्या सत्तेचा वापर ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ करतात, म्हणून राष्ट्रपती हे नामधारी झाले. तसंच घटक राज्यामध्ये कार्यकारी प्रमुख राज्यपाल आहेत, त्याचबरोबर ते नामधारी प्रमुख सुद्धा आहेत. कार्यकारी का आहेत की घटक राज्याचा संपूर्ण राज्यकारभारही राज्यपालांच्याच नावाने चालतोय. परंतु हा राज्यकारभार चालवण्यासाठी प्रत्यक्षामध्ये त्यांच्या सत्तेचा जो वापर केला जातोय, त्यांच्या अधिकारांचा जो वापर केला जातोय, तो वापर हा मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याचं जे मंत्रिमंडळ आहे यांच्याकडून केला जातोय. मग राज्यपाल हे पद एक सर्वोच्च पद घटक राज्यातलं, परंतु ते नाममात्र स्वरूपाचं, तसेच ते घटनात्मक पद आहे, ते सर्वोच्च पद आहे. आणि राज्यपाल हा घटनेतील तरतुदीनुसार कार्यकारी प्रमुख ठरतो. आता इथं मुद्दा दुसरा असा येतो, मग राज्यपाल, संपूर्ण राज्यकारभार हा राज्यपालांच्या नावाने चालेल घटक राज्याचा, परंतु राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसारच ज्याही काही कारवाई करायची आहे, जेही काही निर्णय घ्यायचे आहे, जेही काही आदेश द्यायचे आहेत, त्या आदेशांच्या मागं जी शक्ती काम करत असेल ती कुणाची असेल? ती मुख्यमंत्र्याची आणि मंत्रिमंडळाची असेल. दुसरी गोष्ट अशी आहे, राज्यपाल हा घटक राज्याचा जरी शासन प्रमुख असला तरी सुद्धा हा केंद्राचा एक प्रतिनिधी या दृष्टिकोनातून काम करत राहतो. खरं तर राज्यपाल हा घटक राज्याचा प्रमुख असतो, परंतु तो केंद्राचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. आणि घटक राज्यातला जो राज्यकारभार आहे, घटक राज्यातल्या ज्या राजकीय गोष्टी आहेत, सामाजिक गोष्टी, याबाबत जे गोपनीय अहवाल आहेत, ते गोपनीय अहवाल तो कुणाला देत असतो? राष्ट्रपतींना देत असतो. म्हणजे राष्ट्रपतीचा दूत परंतु घटक राज्याचा प्रमुख, अशा दुहेरी भूमिकेमध्ये राज्यपाल पदाबद्दल आपल्या राज्यघटनेमध्ये तरतुदी केलेल्या आहेत. आता याबद्दल बोलत असताना आपण पाहतो की राज्यपाल हे कार्यकारी प्रमुख असतात. पुन्हा घटनेमध्ये अशी तरतूद केली आहे की प्रत्येक घटक राज्यासाठी राज्यपाल असेलच. म्हणजे भारतातलं असं कुठलंही घटक राज्य असणार नाही की जिथं राज्यपाल नाही, म्हणजे प्रत्येक घटक राज्यासाठी राज्यपाल असेल. पुन्हा दुसरी तरतूद अशी आहे, एक राज्यपाल व्यक्ती असेल तर त्याकडे एका घटक राज्याचा राज्यकारभार असेल, परंतु कधी कधी एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त घटक राज्यांचा राज्यकारभार असेल. याचा अर्थ सर्वच राज्यपालांकडे जास्त घटक राज्यांचा असेल का? नाही. शासनाच्या सोयीनुसार, म्हणजे राष्ट्रपतींच्या सोयीनुसार म्हणा किंवा केंद्र सरकारच्या सोयीनुसार एका व्यक्तीकडे एक घटक राज्य किंवा एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त घटक राज्य दिल्या जाऊ शकतात.
दुसरी तरतूद अशी आहे, एखादा राज्यपाल हा एखाद्या घटक राज्याचा राज्यपाल म्हणून जेव्हा त्या व्यक्तीची नेमणूक होते तेव्हा काही संकेत पाळले जातात. ते संकेत काय आहे? त्यातला पहिला संकेत असा आहे की ती व्यक्ती ज्या घटक राज्याची आहे त्या घटक राज्यामध्ये तिची राज्यपाल म्हणून नेमणूक होऊ नये. समजा महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीची राज्यपाल म्हणून नेमणूक करायची आहे, तर त्यावेळेस काय केलं जाईल? त्यावेळेस साहजिकच असा विचार केला जाईल की महाराष्ट्रामध्ये जी राज्यपाल म्हणून व्यक्ती येणार आहे ती महाराष्ट्र या प्रदेशाच्या बाहेरची असावी. यामागचं कारण असं आहे की समजा आपण असं गृहीत धरा की महाराष्ट्र आहे, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, महाराष्ट्रातीलच एखादी व्यक्ती महाराष्ट्राची राज्यपाल झाली, काय होऊ शकेल? पहिली गोष्ट अशी आहे, राज्यपाल या पदावर येणाऱ्या बहुसंख्य व्यक्ती ह्या राजकारणाशी संबंधित असतात. त्या त्यांच्या भूतकाळाच्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी राजकीय पक्षासाठी त्यांनी काम केलेलं असतं, कुठली तरी स्वतंत्र राजकीय विचारसरणी ही त्यांनी धारण केलेली असते, त्या विचारसरणीचा त्याच्यावर खूप मोठा प्रभाव पडलेला असतो. कधी कधी असं होतं की नेता खूप मोठा आहे परंतु सार्वजनिक निवडणुकीमध्ये त्या नेत्याला अपयश बघावं लागलं किंवा निवडणूक लढवणे काही नेत्यांना नाही जमणार, तर अशा लोकांची राजकीय सोय म्हणून ह्या राज्यपाल पदाचा वापर केला जातो. मग त्याच घटक राज्यातली व्यक्ती, ज्या व्यक्तीने त्या घटक राज्याच्या राज्यकारभार एकेकाळी पाहिलेला आहे, ती एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाशी बांधील आहे, त्या व्यक्तीवर विशिष्ट राजकीय विचारसरणीचा प्रभाव आहे आणि ती जर तिथंच काम करत असेल किंवा त्याच घटक राज्यामध्ये राज्यपाल बनून गेली तर काय होईल? ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आणि हा राज्यपाल यांच्यामध्ये वैचारिक मतभेद जास्त प्रमाणात निर्माण होतील. म्हणजे बाहेर असेल तर त्यांच्यामध्ये काहीच मतभेद निर्माण होणार नाहीत असं नाही आपण धाडसानं सांगू शकत, परंतु इथं मतभेद मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता आहे. का? कारण दोन्हींची जर राजकीय विचारप्रणाली ही वेगवेगळी असली, दोन्हींचे राजकीय पक्ष जर वेगवेगळे असतील तर साहजिकच ते राजकीय मतभेद त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या निर्णयामधून, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमधून ते दिसू लागतील. म्हणून ती एक तरतूद केलेली आहे. कुठली? की ज्या घटक राज्यामध्ये ज्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून नेमायचं आहे ती व्यक्ती त्या घटक राज्याच्या बाहेरची असावी. दुसरी गोष्ट अशी आहे की राज्यपालाला एखाद्या घटक राज्यामध्ये जेव्हा नेमायचं आहे, ही नेमणूक करत असताना त्या घटक राज्याचा जो मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्याशी सल्ला मसलत करावी अशी घटनात्मक तरतूद आहे. ती व्यवहारामध्ये किती प्रमाणात केली जाते किंवा त्याचा प्रभाव किती होतो किंवा तो सल्ला किती मानला जातो यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. कारण त्याचं कारण काय आहे आपण पाहतो बघा की आता हे जी मुद्दे आहेत, आता आपण पाहतो की यांची जी नेमणूक आहे, पहिला हा नेमणुकीचा मुद्दा बघितला आपल्या लक्षात कलम क्रमांक 155 नुसार राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून होते. लक्षात घ्या, राज्यपालांची नेमणूक होते, राज्यपालांची निवडणूक होत नाही. आपण एकीकडे म्हणतो की ज्या पद्धतीने केंद्रीय स्तरावर राष्ट्रपतीचं पद आहे त्याच पद्धतीने घटक राज्यामध्ये राज्यपालांचं पद आहे, परंतु राष्ट्रपतींची नेमणूक होते का? नाही, राष्ट्रपतींची निवडणूक होते. राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य आणि सर्व विधानसभांचे सदस्य, सर्व निर्वाचित सदस्य त्यासाठी मतदान करतात. पण जेव्हा त्या पदाची तुलना आपण राज्यपालांशी करतो तेव्हा राज्यपालांसाठी निवडणूक होत नाही, तर राज्यपालांची घटनेतील कलम क्रमांक 155 नुसार राष्ट्रपतींकडून राज्यपालांची नेमणूक होते, नियुक्ती होते. कोणत्या व्यक्तीची कोणत्या घटक राज्यामध्ये नियुक्ती करायची किंवा कोणत्या व्यक्तीकडं कोणत्या घटक राज्याचा राज्यपाल पदाचा राज्यकारभार द्यायचा हे ठरवण्याचा अंतिम अधिकार हा राष्ट्रपतींचा आहे. ही झाली घटनात्मक तरतूद. पण पुन्हा घटनेत काय सांगितलेलं आहे की राष्ट्रपतींनी कुठल्या व्यक्तीची नेमणूक करायची आहे याबद्दलचा राष्ट्रपतींना सल्ला कोण देणार आहे? त्याबद्दलचा सल्ला हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ देणार आहे. का? कारण राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत. राष्ट्रपती जेही काम करतील, जेही निर्णय घेतील, ज्याही नेमणुका करतील त्या प्रत्यक्षात किंवा ज्याला आपण म्हणतो की पडद्यामागे त्या नेमणुका कुणी केलेल्या असतील? त्या पंतप्रधानांनी केलेल्या असतील किंवा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने केले असेल. याचा दुसरा अर्थ असा आहे की प्रत्येक वेळेस
समजा आजचा जो कालखंड आहे, आजच्या कालखंडामध्ये ह्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी राज्यपाल पदावर ज्या ज्या व्यक्ती बसलेल्या आहेत त्या व्यक्तींना कुणी बसवलेलं आहे? राष्ट्रपतींनी बसवलेलं आहे. राष्ट्रपतींनीच बसवलं आहे म्हणजे कुणी बसवलं? ते आपल्या देशाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने बसवलं आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की केंद्रीय स्तरावर ज्या राजकीय पक्षाची सत्ता आहे मॅक्झिमम त्याच राजकीय पक्षाच्या विचारसरणीशी बांधील असलेली लोक राज्यपाल म्हणून नियुक्त केली जातात. सरकार जेव्हा बदललं जातं तेव्हा आपण पाहतो की भारताचा आजवरचा राजकीय इतिहास पाहिला की सरकार केंद्रीय स्तरावरचं सरकार बदललं की आपोआप काही दिवसानंतर राज्यपाल त्यांच्या बदल्या झालेल्या. बदल्या म्हणजे काय? काही राज्यपाल पदमुक्त केले जातील, काहींचा कार्यकाल जरी शिल्लक असेल तरी त्यांना त्यांचा राजीनामा घेतला जाईल किंवा ते आपोआप राष्ट्रपतींकडे राजीनामा देतील. परंतु त्याच वेळेस त्या राजकीय पक्षाच्या सोयीनुसार किंवा केंद्र सरकारच्या सोयीनुसार ज्या व्यक्तींची आपल्याला गरज आहे तिथं त्या व्यक्ती नेमल्या जातील. म्हणजेच राज्यपाल हा केंद्र सरकारच्या सोयीनुसार काम करणारा घटक राज्यातला एक प्रमुख व्यक्ती आहे असं आपण इथं म्हणू शकतो. नेमणुकीबद्दल आपण काय सांगणार? नेमणुकीबद्दल राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून केली जाते. ती कलम क्रमांक 155 नुसार केली जाते आणि राज्यपालासाठी निवडणूक घेतली जात नाही. निवडणूक यासाठी घेतली जात नाही की असं गृहीत धरा की घटक राज्यामध्ये सुद्धा राज्यपालांसाठी निवडणूक झाली तर ही जी कार्यकारी प्रमुख आणि नामधारी प्रमुख आहेत किंवा वास्तविक प्रमुख आणि कार्यकारी प्रमुख हे जे आहेत तर यामध्ये खूप मोठा संघर्ष होऊ शकतो. कसा? राज्यपाल जर निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आले किंवा त्या पदावर बसले तर राज्यपालांच्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण होऊ शकते, मी सुद्धा जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी आहे. मुख्यमंत्र्याला तसं वाटू शकतं की मी सुद्धा जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी आहे. दुसरी गोष्ट अशी तर होऊ शकते की ह्या दोन्ही घटकांमध्ये म्हणजे कोण? राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये सत्ता वापराबद्दल संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्याचा नकारात्मक परिणाम हा जनतेवर पडू शकतो किंवा ते घटनेच्या चौकटीच्या बाहेर होऊ शकेल. मुळात राज्यपालाची निवडणूक घेणे हे संसदीय लोकशाहीच्या तत्वांच्या विरोधामध्ये आहे. म्हणून घटनाकारांनी राज्यपालांची निवडणूक न घेता राज्यपालांसाठी नियुक्ती या तत्वाचा स्वीकार केलेला आहे. दुसरी गोष्ट आहे की राज्यपालांचा कालावधी. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात, मग ती किती वर्षासाठी करतात? तर घटनेत तरतूद काय? राज्यपालांचा कालावधी हा 5 वर्षे एवढा असेल. हा तरतूद झाली, ही सर्वसामान्य तरतूद. पण त्याला जोडून काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या गोष्टी कशा आहेत? राज्यपालांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असेल परंतु राज्यपाल जोपर्यंत राष्ट्रपतींची मर्जी आहे तोपर्यंतच आपल्या अधिकार पदावर असेल. ही सुद्धा त्यामधली तरतूद आहे. मग आता राष्ट्रपतींची मर्जी यामध्ये खूप राजकीय गोष्टी आल्या. म्हणजे एखाद्या राज्यपालाची भूमिका म्हणा, वर्तन म्हणा किंवा त्याचा राज्यकारभार हा जर केंद्र सरकारला जर पटला नाही तर केंद्र सरकार राष्ट्रपतींच्या मार्फत त्या व्यक्तीला त्या पदावरून पदमुक्त करू शकते. पण ही सर्व मर्जी टिकवून ठेवली तर काय होईल? तर राज्यपालाचा जो कार्यकाल आहे तो 5 वर्षे सर्वसामान्यपणे सुरू राहील. मग ही मर्जी टिकवून ठेवणे म्हणजे काय आहे की केंद्राचे जे आदेश आहेत किंवा केंद्राच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत किंवा केंद्राचे जे सल्ले आहेत त्या सल्ल्यानुसारच राज्यपालांना त्या घटक राज्यामध्ये निर्णय घ्यावे लागतात किंवा त्या घटक राज्यामध्ये आपली भूमिका पार पाडावी लागते. म्हणजे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल हा कार्यकाल पदावर असेल. याचा अर्थ असा आहे की राज्यपाल 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरही राष्ट्रपतीच्या आदेशानुसार तो पदमुक्त होऊ शकतो. जर राज्यपालाला असं वाटलं की मला नाही, हा कारभार करणं शक्य नाही आहे किंवा मला हे नाही या पदावर राहायचं, तर 5 वर्षे पूर्ण होण्याच्या अगोदर राज्यपाल आपला राजीनामा देऊ शकतो. हा राजीनामा कुणाकडे दिला जाणार? हा राजीनामा हा राष्ट्रपतींकडे दिला जाणार. म्हणजे कार्यकालाबद्दल आपण असं सांगणार की कलम क्रमांक 156 नुसार 5 वर्ष एवढा कार्यकाल हा राज्यपालांचा आहे आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल हे त्यांच्या पदावर राहू शकतात. त्यांच्याबद्दलची ह्या पात्रतेमध्ये आपण काय सांगतो? आपलं माहीत आहे की पहिली पात्रता तीच येईल की राष्ट्रपतींना ती व्यक्ती त्या पदावर नेमण्यासाठी लायक वाटली पाहिजे. ही पहिली पात्रता असेल जी घटनेमध्ये दिलेली नाही परंतु ती पात्रता आहे. दुसरी गोष्ट काय आहे? तो भारताचा नागरिक असावा
वयाची 35 वर्षे त्याचे पूर्ण असावीत आणि ती व्यक्ती कोणत्याही लाभाच्या पदावर नसावी. लाभाचं पद म्हणजे काय की जिथून त्याला एखादी नोकरी म्हणा, एखादं महामंडळ म्हणा किंवा असं काही पद आहे त्याच्याकडे, त्यातून खूप मोठा त्याला आर्थिक स्वरूपाचा लाभ होतोय, तर त्या कुठल्याही लाभाच्या पदावर ती व्यक्ती नसावी. दुसरी गोष्ट आहे की ती कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावी. याचा अर्थ काय, समजा ती लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद आहे, अशा कुठल्या तरी सभागृहाची एखादी सदस्य असेल आणि तिची एखादी राज्यपाल म्हणून नेमणूक केली असेल तर त्या व्यक्तीला त्या सभागृहाचा राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे ह्या झाल्या पात्रतेबद्दलच्या गोष्टी. शपथ. राज्यपालाची नियुक्ती झाल्यानंतर राज्यपालांना शपथ कोण देते? शपथेचा जो कार्यक्रम असतो ना, शपथेचा कार्यक्रम पद धारण करण्याच्या अगोदर त्या गोपनीयतेची आणि त्या पदाच्या अधिकार पदाबाबतची जी शपथ असते, राज्यपालांना अशी शपथ, ज्या घटक राज्यामध्ये राज्यपाल म्हणून त्या व्यक्तीची नियुक्ती झाली आहे त्या घटक राज्याचं जे उच्च न्यायालय आहे, त्या उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, मुख्य न्यायाधीश, हे मुख्य न्यायाधीश काय करतील? राज्यपालांना शपथ देतील. म्हणजे ह्या प्रमुख गोष्टी कशाच्या आहेत? राज्यपाल पदाबद्दल केलेल्या ह्या तरतुदी आहेत. मग हे राज्यपाल पद घटनात्मक पद आहे, महत्त्वाचं पद आहे. मग या पदाला काही अधिकार प्राप्त होतात. या अधिकारांचा जेव्हा आपण विचार करतो की राज्यपालांना कोणते अधिकार प्राप्त होतात, त्या अधिकारांचं विश्लेषण आपण कायदेविषयक अधिकार, कार्यकारी विषयक अधिकार, न्यायविषयक अधिकार म्हणू आपण, आर्थिक अधिकार किंवा इतर प्रकारचे काही अधिकार, या पद्धतीने आपण वर्गीकरण करू शकतो. इथं आपण ह्या कायदेविषयक अधिकाराबद्दल काही प्रमाणामध्ये चर्चा करतोय किंवा हा अधिकार इथं आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. यातला पहिला मुद्दा आहे अधिवेशन बोलावणे. त्या घटक राज्यातील जे विधिमंडळ आहे त्या विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्याचा कायदेविषयक अधिकार हा राज्यपालांना असतो. मग जेव्हा अधिवेशन बोलवायचं असतं, म्हणजे असं होतं का, नाही आता राज्यपालांना वाटलं की आता अधिवेशन बोलवायचं आणि राज्यपालांना बोलवलं, असं आहे का? नाही आहे. राज्यपाल अधिवेशन बोलवतील, परंतु ते अधिवेशन बोलवण्याची सूचना म्हणा किंवा तशी सल्ला म्हणा तो मुख्यमंत्र्यांकडून आलेला असेल. मुख्यमंत्री जेव्हा सांगेल की या पद्धतीने या कालखंडामध्ये अधिवेशन बोलवलं जावं, त्याच पद्धतीने राज्यपालांकडून अधिवेशन बोलवलं जाईल. पुन्हा दुसरी गोष्ट काय आहे की राज्यपाल विधानसभा बरखास्त करू शकतात. विधानसभा बरखास्त करणे, आपण पाहतो की विधानसभा काय आहे? विधानसभा हे विधिमंडळाचं प्रथम सभागृह आहे. विधानसभेमध्ये जनतेकडून निवडून दिलेले सदस्य असतात, ज्यांना आपण आमदार म्हणतो. कधी कधी अशी विधानसभा बरखास्त करण्याची वेळ येते आणि ही विधानसभा राज्यपालांकडून बरखास्त केली जाते. इथं आपला विचार करायचा आहे की ही विधानसभा बरखास्त का करावी लागते? आता बरखास्त करणे याचा अर्थ काय आहे? त्या विधानसभेचा जो ठरलेला निर्धारित घटनात्मक कार्यकाल आहे 5 वर्षाचा, तो कार्यकाल पूर्ण होण्याच्या अगोदरच विधानसभेवर अशी वेळ आलेली आहे, ती विधानसभा आता चांगल्या पद्धतीने किंवा घटनात्मक पद्धतीने कामकाज करू शकत नाही, अशा वेळेस विधानसभा बरखास्त करायची असते. मग हे कारण काय असतं? त्यातलं सर्वात प्रमुख कारण असं असतं की जेव्हा त्या विधानसभेतला सत्ताधारी पक्ष हा अल्पमतात येतो, तिथलं सरकार जेव्हा अल्पमतामध्ये येतं आणि जे मुख्यमंत्री असतील त्या मुख्यमंत्र्यांना असं वाटतं की आता आपल्या बाजूने सभागृहातील बहुमत आपल्या बाजूने नाहीये, ते मुख्यमंत्री पडताळून घेतील आणि त्यांना कळेल की आता हे बहुमत नाही, आपण बहुमत सिद्ध करू शकत नाही, तर त्या बहुमताला सामोरे जाण्याच्या अगोदर मुख्यमंत्री असं राज्यपालांना सुचवतील की आता विधानसभा बरखास्त करावी. राज्यपाल त्या पद्धतीने विधानसभा बरखास्त करतील. आता हे कधी होतं? आपण पाहतो की समजा कधी कधी जसं की आज महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं सरकार आहे, त्यामध्ये प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना आहे, प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आता 3 पक्ष वेगवेगळ्या विचारांचे एकत्रित येऊन महाराष्ट्राचा राज्यकारभार चालवत आहेत. भविष्यामध्ये जर समजा असाच प्रसंग समजा कुठल्याही घटक राज्यामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्रित येऊन जर सरकार चालवत असतील आणि कालांतराने त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले असतील, ते राजकीय मतभेद असतील, वैयक्तिक मतभेद असतील, कुठल्याही मुद्द्यावरून झालेले हे मतभेद असतील, तर अशा वेळेस शक्यता अशी असते की एखादा पक्ष त्या सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता असते. जेव्हा जेव्हा असे काही तात्विक मूल्ये किंवा त्या पक्षाच्या विचारसरणीचा प्रश्न येईल, पक्षाने आजवर ज्या विचारसरणीचा प्रसार केला आहे त्याला विरोधात वागण्याची जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाला वेळ येईल, त्यावेळेस असे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामध्ये राजकीय स्वार्थ ही गोष्ट असेल. असं जेव्हा होईल तेव्हा मुख्यमंत्री काय करतील? आता बहुमत
टिकवून ठेवणे शक्य नाही किंवा जो एखादा राजकीय पक्ष बाहेर पडत आहे तेवढे बाहेरून सदस्य मिळवून आपल्या शक्य नाही, अशा वेळेस विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस ते राज्यपालांकडे करू शकतील आणि राज्यपाल काय करतील? विधानसभा बरखास्त करतील. त्यानंतर बघा अभिभाषण. अभिभाषण काय असतं? अभिभाषण म्हणजे दरवर्षीचं जे पहिलं अधिवेशन असतं त्या पहिल्या अधिवेशनाची जी सुरुवात असते ती सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. मग या अभिभाषणामध्ये काय असतं की हा जो अधिवेशनाचा कालखंड आहे, या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या बाबींवर चर्चा होणार आहे, कोणते प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत, कोणते निर्णय ह्या घटक राज्यासाठी घ्यायचे आहेत, किंवा वर्षभर ह्या आगामी वर्षामध्ये सरकारची कुठली उद्दिष्टे ठरवली गेली आहेत, सरकार कोणत्या योजना निर्माण करणार आहे, म्हणजे एकंदरीत सरकारचा जो वर्षभराचा कारभाराचं जे स्ट्रक्चर असेल, प्रारंभिक स्वरूपाचं जे स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर मांडण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल आणि ते अभिभाषणाच्या मुद्द्यांच्या आधारे सरकारची ध्येय धोरणे, आगामी एका वर्षाची ध्येय धोरणे तिथं सिद्ध केली जाईल. त्याला आपण अभिभाषण म्हणतो. म्हणजे अभिभाषण राज्यपाल देतात. अभिभाषण हे प्रत्येक वर्षीच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांकडून दिलं जातं आणि त्या अभिभाषणामध्ये वर्षभरामध्ये सरकारकडून ज्या ज्या गोष्टी केल्या जाणार आहेत किंवा जे जे कार्य केली जाणार आहेत त्या कार्याची रूपरेखा असते. त्याच पद्धतीने त्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये मांडले जाणारे प्रस्ताव म्हणा, घेतले जाणारे निर्णय किंवा ज्या गोष्टीवर चर्चा करायची आहे त्याची एक संक्षिप्त रूपरेखा राज्यपालांच्या अभिभाषणातून व्यक्त केली जाते किंवा स्पष्ट केली जाते. नंतरचा त्यांचा अधिकार एक येतो की सदस्यांची नेमणूक करणे. राज्यपाल सदस्यांची नेमणूक करतात. हे सदस्य प्रामुख्याने विधिमंडळाचे दोन्ही सभागृह म्हणजे विधिमंडळाचं विधानसभा सभागृह आणि असेल तर विधान परिषद हे सभागृह. आपण पाहतो की जिथं विधान परिषद असते त्या विधान परिषदेचे सदस्य ज्या ज्या पद्धतीने येतात, जसं की उदाहरणार्थ ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडून येतात, ते पदवीधर मतदारसंघातून येतात, ते शिक्षक मतदारसंघातून येतात, ते विधानसभांकडून येतात, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून येतात. त्याच वेळेस दुसरी एक तरतूद आहे की ते राज्यपालांकडून काही सदस्य नेमले जातात. म्हणजे राज्यपालांकडून जे नेमले सदस्य आहेत ते किती आहेत? 1/6. म्हणजे प्रत्येक विधान परिषदेमध्ये त्या विधान परिषदेची जेवढी सदस्य संख्या आहे त्या सदस्य संख्येपैकी 1/6 एवढे सदस्य हे राज्यपालांकडून नियुक्त केले जातात. आता हे जे 1/6 सदस्य असतात ते कुठले असतात? साहित्य असेल, कला असेल, क्रीडा असेल, विज्ञान असेल, सामाजिक सेवा असेल किंवा आणखी एखादं क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये विशेष नैपुण्य मिळवणारी जी माणसं आहेत, त्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणारी जी माणसं आहेत किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये जी सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली माणसं आहेत, अशा माणसांच्या नियुक्त्या ह्या राज्यपालांकडून केल्या जातात. त्यामागचा उद्देश काय आहे? उद्देश असा आहे की त्या व्यक्तींनी त्या क्षेत्रामध्ये जे ज्ञान मिळवलेलं आहे, त्यांचा जो अनुभव आहे, त्यांची जी दूरदृष्टी आहे, त्या दूरदृष्टीचा, त्या अनुभवाचा, त्या ज्ञानाचा फायदा हा त्या सभागृहाला व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. मग ही जी 1/6 सदस्य राज्यपालांकडून नेमले जातात ते सुद्धा राज्यपालांना वाटलं ही एक व्यक्ती खूप श्रेष्ठ आहे म्हणून त्या व्यक्तीची नियुक्ती केली असं होईल का? नाही. इथं सुद्धा काय होईल? ते 1/6 सदस्य हे कोणत्या क्षेत्रातून निवडायचे आहेत, कोणत्या व्यक्तींची त्यावर निवड करायची आहे, हे आपोआप किंवा हे अगोदरच कुणी ठरवले असेल, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवले असेल, हे मंत्रिमंडळाने ठरवले असेल आणि फक्त त्या नावांची यादी किंवा सूची ही राज्यपालांकडे दिली असेल आणि राज्यपाल हा औपचारिकपणे त्या नावांची घोषणा करत असतील. पण तरीही घटनेमध्ये काय सांगितलं आहे की विधान परिषदेचे 1/6 सदस्य हे राज्यपालांकडून नियुक्त केले जातील. विधानसभेवर कधी कधी एखादा सदस्य नेमणूक करण्याची वेळ राज्यपालांवर येते. कधी येते ती? अँग्लो इंडियन या जमातीबद्दल येते. आपण नेहमी बोलतो की अँग्लो इंडियन, या अगोदरच्या लेक्चर आपण बोललो होतो ही अँग्लो इंडियन काय आहे? समजा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या, निवडणुकांचे निकाल लागले आणि त्या निकालामध्ये किंवा निवडून आलेल्या सदस्यांमध्ये एकही अँग्लो इंडियन सदस्य नाही.
तर एका अँग्लो इंडियन सदस्याची विधानसभेवर नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. आता अँग्लो इंडियन म्हणजे कोण? असे लोक ज्या लोकांच्या मातापित्यांपैकी एक जण भारतीय आहे आणि दुसरा परकीय आहे किंवा इतर देशातला आहे, अशा सर्व लोकांना मिळून अँग्लो इंडियन असं म्हटलं जातं. म्हणजे एका व्यक्तीचं नागरिकत्व बाहेरचं आहे, एकाचं भारतीय आहे, आणि म्हणजे एकाचं म्हणजे कोणाचं? त्या व्यक्तीच्या पालकांचं. अशा व्यक्तींची निवड ही सभागृहावर व्हावी अशी अपेक्षा आहे. योगायोगाने सार्वत्रिक निवडणुकीमध्ये झालेली नसेल तर तशा एका व्यक्तीची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. ती सुद्धा कुठली व्यक्ती तिथं नेमायची हे सुद्धा कोण सांगेल? मुख्यमंत्री सांगतील. दुसरी गोष्ट अशी आहे, विधेयकांना संमती देणे. विधेयकांना संमती आपण पाहतो की राज्यसूचीमध्ये जेवढे विषय आहेत त्याबद्दल विधेयक तयार करणे, कायदा निर्माण करणे, कायद्यात बदल करणे, कायद्यात दुरुस्ती करणे, त्याबद्दलचे जेवढे अधिकार आहेत ते घटक राज्याचं विधिमंडळ वापरत असतं. परंतु काही विधेयके अशी असतात, ते विधेयक मांडण्यापूर्वी राज्यपालांची संमती घ्यावी लागते. आणि प्रामुख्याने अशी विधेयक असतात ती की समजा त्या विधेयकानंतर जो निर्णय होणार आहे आणि निर्णय पारित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जो खर्च केला जाणार आहे तो राज्यपालांच्या संचित निधीतला जर खर्च होणार असेल तर अशा सर्व विधेयकांना संमती ही पूर्वसंमती राज्यपालांकडून घ्यावी लागते. म्हणजे सर्वच विधेयक मांडण्यापूर्वी राज्यपालांची संमती आवश्यक आहे का? नाही. अशी विधेयके ज्यांचा संबंध हा राज्याच्या किंवा राज्यपालांच्या संचित निधीशी आहे अशा सर्व विधेयकांना पूर्व परवानगी ही राज्यपालांकडून घ्यावी लागते. आणि आपण दुसरी गोष्ट तर पाहतो की कोणतंही विधेयक, कोणत्याही प्रकारचं विधेयक हे दोन्ही सभागृहांनी संमत केलं, विधानसभेनं संमत केलं, विधान परिषदेने असेल तर विधान परिषदेने संमत केलं, तर त्याच्यातली जी सर्वात शेवटची पायरी आहे ती पायरी कुठली आहे? राज्यपालांची जोपर्यंत स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत कोणत्याही विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे या पद्धतीचे कायदेविषयक अधिकार हे राज्यपालांकडून वापरले जातात. ह्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी अप्रत्यक्षपणे किंवा पडद्यामागं सर्वात महत्त्वाची जी भूमिका असते ती कुणाची असते? ती मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ यांची असते. तर या पद्धतीने आपण राज्यपालाच्या घटनात्मक काही प्रमुख तरतुदी आणि राज्यपालांच्या अधिकारांबाबतचा जो कायदेविषयक अधिकार आहे यावर चर्चा केलेली आहे. प्रकरण अत्यंत सोपं आहे, पुस्तकातून आपल्या चांगल्या पद्धतीने समजू शकतं, तयारी करू शकतो आपण. ठीक आहे, थँक्यू.